वोट फॉर कमळी, वोट फॉर कमळी, वोट फॉर कमळी, वोट फॉर कमळी. पण कमळीला कसं वोट देणार आणि देऊन तरी काय फायदा आहे? हो ना, कारण बिचारी कमळी तर आता जेलमध्ये राहणार आणि जीएसचं इलेक्शन आमची अनिका जिंकणार. करेक्ट. काय झालं बाबू, लढणार आहे का? कोणी जेलमध्ये बंद केलं तुला? कोणी केलं? मला नाव सांग, मी ना त्याचं घर उन्हात बांधून टाकेल. काय ग गावच्या, काय टाइमपास चालू आहे? हा, काय करते इथे? 2 दिवसानंतर जीएसटी इलेक्शन आहे, माहिती आहे ना? मग काय इथे काय करते तू? आणि ती तुझी मैत्रीण कोण, ती बिचारी, तिचं नाव काय? निंगू पिंगू कच्चा लिंबू, तुला इथून बाहेर काढायला काय काय करते? तू तिच्यासोबत असं नको करू. चल आता ये बाहेर, चल. आणि 1 सेकंड, आता तुझं इलेक्शनचं कॅम्पेन कोण करणार? तुम्ही करणार? नाही ना. 1 सेकंड, त्याहून इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे माझ्याकडे. तुला आता वोट कोण देणार? कमली बाबू रडणार. काय झालं बाळाला? वोट नाही देणार कोणी? 0 वोट्सने हरणार? डोंट वरी, डोंट वरी, मी आहे ना, तू टेन्शन नको घेऊ. तुला मी 0 वोट्सने हरू नाही देणार. 1 ना 1 वोट मिळणार म्हणजे मिळणारच. अनिका महाजनचं वोट मिळणार, फक्त आणि फक्त कमळी मोहितेला. शब्द आहे माझा. गाईज, डोंट लाफ. असं वाईट नका बनू. डोंट बी सच अ बॅड पर्सन प्लीज. वाईट वाटेल ना तिला. असं असणार तुम्ही. डोंट लाफ. 1 सेकंड, तू आईला प्रॉमिसेस केलेले ना? तुम्हाला माहिती आहे, तिने तिच्या मम्माला खूप मोठे प्रॉमिसेस केलेले की शहरात येणार, खूप शिकणार, खूप मोठी होणार, ऑफिसर बनणार अँड ऑल दॅट. उडणार होती, फ्लाय. आता कुठे उडणार तू? इथे तर छप्पर आहे आणि तुझे विंग्स तर मी कट करून टाकले. ऐक ना, एक अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन विचार तुला. इथे जेवण कसं आहे ग? तुझ्या लाडवांपेक्षा बेटर आहे का? गावछाप, तुझा आणि ड्रग्सचा काहीच संबंध नाही. हे फक्त आणि फक्त मला माहिती आहे, पण तू प्रूव्ह कसं करणार? आणि बाहेर जे लोक तुझ्याबद्दल खोटं बोलताय ना, मी सांगितलंय त्यांना बोलायला, मीच. पण तू आता हे सगळं प्रूव्ह कसं करणार? या सगळ्यापासून लांब राहायचं, माझ्यापासून लांब राहायचं, गावाला रिटर्न निघून जायचं. बोलले होते ना तुला, पण नाही गेली. माझ्या अगेन्स्ट लढाई करत राहिली. तू माझं ऐकलं असतंस ना, तर आज ही वेळच नसती आली. पण कमळी, तू ना पागल आहे, पागल. मलाच ॲटिट्यूड दाखवत राहिलीस ना मला. म्हणून आता बघ काय दिवस आले तुझ्या. ना गावाला रिटर्न जाऊ शकते आणि ना मुंबईमध्ये नीट राहू शकते. आता बस जेलमध्ये पेसिंग फॉरेव्हरसाठी. आता कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिली आहेस. ए बास, मी काय आणि कशाच्या लायक आहे हे तू ठरवायची गरज नाही. होय, मी उंच आकाशात उडायला आलोय आणि ते मी करून दाखवणारच. तसं बरं झालं अनिका तूच आलीस. म्हणजे कालपासून मी लय घाबरलेलो, हिम्मत हरलोय का काय असं वाटत होतं. आज तुझं बोलणं ऐकून जरा जीवात जीव आलाय बघ. तुझं खोटं किती बी कांगावा करू दे, खरं माझं सत्य, माझी खरी बाजू या 4 भिंतीच्या आत राहून लोकांनी जागा करणार, समजलं? तुका तोंड दिलंय म्हणून काय बी बोलू नको. ती म्हण लक्षात आहे ना हो तुझ्या? जो गरजते वो बरसते नाही, तशीच आहेस तू. नुसतं आपलं मोठं बाता मारायच्या, दुसरं काय येतंय का तुला? खरं बरसायचं म्हणजे काय असतंय ना हे मी तुला दाखवणार. तू दुसऱ्याच्या पायात आडवं घालून पाडणारी एक दिवस स्वतःच्याच तोंडावर कशी पडते बघ. शब्द आहे माझा.
बघितलं का, झालीच सुरुवात. डोंट वरी, थोडासा थकवा आहे. मी काही गोळ्या लिहून देतो, ते द्या. औषध घेतलं की बरं वाटेल ह्यांना. काळजी करू नका. मी डॉक्टरांना सोडून येते, तू बस. दादा अगं कशाला उठतेस, बस झोप ना. दादा ऐक ना, प्लीज प्लीज कमळीला वाचव ह्याच्यातून. हो, रिलॅक्स. मला कळतंय कमी अरेस्ट झाली आहे म्हणून तुला टेन्शन आलंय. पण डोंट वरी, मी तिला काढीन बाहेर देतो. तू आता फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. मी आलोच. बहिणी, आई ग, अरे देवा, कमळीला शोधायला मुंबईत आलो खरं, पण आता एवढ्या मोठ्या शहरात तिला कसं शोधायचं? ना कमळीचं कॉलेज माहिती ना हॉस्टेल. पण बोललं होतं खरं का कॉलेज जवळ बस स्टँड आहे, पण आता या बस स्टँड जवळ कॉलेज कसं शोधायचं? गडबडीत बंड्याचा नंबर बी घ्यायला विसरलो. आता काय करू देवा, कुठं शोधायचं कमळीला माझ्या? कमळे, अगं अन्नपूर्णा आजी 2 दिवसांसाठी गुरुजींच्या आश्रमात गेल्यात आणि राजन काका बी मुंबईत नाही. म्हणून तर आम्ही ऋषीभाऊंच्या घरी जायचं म्हणतोय. आता तेच आपली मदत करतील. बंड्यारा त्यासनी किती वेळा त्रास द्यायचा. मी आलो. कमळे, तू पोलिसांनी समज खरं काय ते सांगून टाक. नाही निघे, ह्या सगळ्यात प्राजूचं नाव कुठं बी नाही यायला पाहिजे. अगं वय, पण जर तिनं साक्ष दिली तर तू लगेच निर्दोष सुटशील की नाही? तिच्यासोबत जे काय झालंय त्याच्यात तिची काय बी चूक नव्हती. पण खरं जे काय झालंय ते सत्य कधीच बाहेर नाही आलं तर? कुठलं सत्य? इंगी, 2 मिनिटं बाहेर थांबशील प्लीज?